घे बाबा विसरशील, दुःख कम्प्लीट आहे सर. घे 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 घे. घे ना. घे. I hate you, कार्तिकी. I hate you. तू माझ्याशी असं का वागली? कुठे प्रेमात कमी पडलो? कधीच नाही विसरणार मी. कधीच नाही विसरणार. अरे दादा, अरे सांभाळ स्वतःला. विसरून जा तिला, विसरून जा. नील, तुला सांगतो ही फार नालायक बाई आहे. मी खूप प्रेम केलं तिच्यावरती. तू माझ्याशी असं वागली मामा. का अशी वागली माझ्याशी? का? का कार्तिकी अशी वागली? तिने का फसवलं? कार्तिकी, कार्तिकी. मामा म्हणतात दुःखात सुरू केलेलं व्यसन सुटत नाही. तसं नाही, कंच बी व्यसन लागलं की सुटत नाही. हे तर बाटलीत उतरलंय आता. आता मामा बघ मी काय करामत करतो ते. चला निघूया ना ताई. तुम्ही तयार झालात का? हो. एक थोड्या वेळात निघूया. का? काय झालं? सकाळीच कुलकर्ण्यांकडे जायचं होतं ना तुम्हाला? हो, पण जरा देवळात जाऊन देवीचं दर्शन घेऊन येते. सगळं ठीक होऊ दे असं साकडं घालते तिला. बरं बरं, लवकर जाऊन या. थांब कार्तिकी, मी पण येतो तुझ्या बरोबर. नाही नको, मी येते लगेच जाऊन. जास्त उशीर नाही होणार. हो पण एकटी जाऊ नकोस, मी येतो. नको, तुमचं इथे थांबणं जास्त गरजेचं आहे. त्याची काही एक गरज नाहीये, कारण हे ठिकाण कुणालाच माहित नाहीये. आता सगळे बाहेर तुझ्या मार्गावर असतील. आता यावेळी मी तुझ्या बरोबर असणं गरजेचं आहे. बरोबर बोलतायत ते. तुम्ही माझी काळजी नका करू. बाळ आहे तुमच्या बरोबर. बाळाची काळजी घ्या. मी लगेच जाऊन येते. तुम्ही तोवर तुमची काळजी घ्या. ठीक आहे. आई तू पुढे हो, मी पूजेचं ताट घेऊन येतो. हो मला एक पूजेचं ताट द्या ना. नाही साहेब, नारळ पूर्ण संपले त्यामुळे नाही भेटू शकत. भाऊ एक पूजेचं ताट द्या. नाही हो, माझ्या काही पण नारळ नाहीये. तुझ्याकडेही नाहीये? ठीक आहे.
मग भाऊ, आम्हाला नको ही थाळी. अगं पण जाऊ दे. अहो पण ताई, ओ भाऊ, ओ दादा, तुम्हाला थाळी हवी ना? इकडे या, इकडे या. अरे पण आता तर तुम्ही बोललात की नारळ नाहीये म्हणून. हो भाऊ, त्या बाई गेल्यात ना, त्यांनी परत केली हो थाळी. एक मिनिट पकडता, मी आलोच. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी, एक मिनिट. ऍक्च्युली मला तुमचे आभार मानायचे होते त्या थाळीसाठी. एक मिनिट. तू, तुझी हिंमत कशी झाली माझ्या समोर यायची? आणि ही पूजेची ताळी तू ठेवलीस? अरे रे रे, अरे तुझा एवढा अपमान केला, तुला घराबाहेर काढलं, तरी चिकटून बसलीस ना माझ्या आयुष्याला. किती निर्लज्ज असावं ग. तुझ्याशी नातं तोडून तुला घराबाहेर काढलंय, तरी तू ह्या ना त्या निमित्ताने माझ्याशी नातं जोडायला बघतेस. एखाद्या गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटावे ना, तशी चिकटतेस तू पैशाच्या वासाने. घे घे, सगळ्या गोष्टी पैशांसाठी गेल्यास ना, फक्त या पैशांसाठी ना. घे घे, उचल, जेवढं उचलता येते तेवढं उचल आणि चालते माझ्या डोळ्यासमोर. माझ्याशी लग्न केलं फक्त पैशांसाठी? माझ्यावरचं प्रेम, श्रावणीशी माझं लग्नही पैशासाठीच लावून दिलंस ना? अगं मग बघते काय, उचल उचल, तुझ्यासाठीच ठेवले ते पैसे, उचल, चालती हो. कुणाचे उपकार ठेवायची पद्धत नाही कुलकर्ण्यांची. तू हे जे काय थाळीचं नाटक केलं ते पैशांसाठी केलं ना, मग उचल. आणि जर कमी पडले ना तर अजून मागून घे माझ्याकडनं. जमतील तेवढं उचल आणि चालती हो इकडनं ताबडतोब. अरे रे रे, या तुझ्या खोट्या भावना, हे तुझं प्रेम, हे अश्रू, ही नाटकं माझ्यासमोर नाही करायची. हा, मान्य आहे तुझा अभिनय फार चांगला आहे, पण माझ्यासमोर नाटकं चालणार नाहीत तुझी. तुझा खरा चेहरा काय आहे ना, ते आमच्या सगळ्यांसमोर उघड झालेला आहे. त्यामुळे ही नाटकं बंद करायची. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, आयुष्यात परत माझ्या समोर यायचा प्रयत्नही करायचा नाही.
सौदामिनी, अरे बाबा तुम्ही उठू नका. तुम्हाला काही हवंय का? नाही काही नकोय रे. ही आई कुठे गेली? आई जवळच्या देवळात गेली. तुम्हाला काही हवं असेल तर मला सांगा ना. पद्मनाभ पद्मनाभ आहे? नाही, पद्मनाभ पण नाहीये. त्याच्याजवळ काही काम आहे का? मला सांगा ना, मी करतो. काही नाही रे, त्याला एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. काय? आज संध्याकाळी आपल्या ऑफिसमध्ये एक महत्वाची बिझनेस मीटिंग आहे. तू पद्मनाभला मीटिंग अटेंड करायला सांग. म्हणजे आजारपणात मी विसरूनच गेलो. कशाच्या संदर्भात आहे ही मीटिंग? म्हणजे काय सांगू मी त्याला? एक काम कर, त्याला म्हणा की माझी डायरी बघ, त्या डायरीमध्ये सगळे डिटेल्स आहेत. हो हो, दादाने मीटिंग अटेंड करणं खूप गरजेचं आहे, नाही का? पण काय ना बाबा, दादा खूप डिस्टर्ब आहे हो. म्हणजे कार्तिकी जशी वागली त्याच्याशी साहजिकच आहे, नाही का? पण मी पण त्याला म्हटलं की आता हे दुःख किती दिवस कुरवाळत बसणार ना. मी समजवतो त्याला, समजवतो मी त्याला. आता तुमचं आणि आईचंच बघा ना. अगदी पोटच्या पोरीसारखं प्रेम केलं त्या कार्तिकेवर, पण त्या मोबदल्यात तिने काय दिलं तुम्हाला? तुम्ही बाबा इथे आहात ना, याचं कारणही तीच आहे. असो, जाऊ दे. ही वेळ नाही आहे ते सगळं बोलायची. मी सांगतो पद्मनाभला. बोल रे मामा. पद्मनाभ माझ्यापासून खूप दूर गेला. जे झालं त्याचा खूप त्रास झालाय त्यांना. खूप दुखावले गेलेत ते. साहजिकच आहे. त्यांना जे कळलंय ते खरंच त्रासदायक होतं ना. आजवर ते माझ्यावर कधीच रागवले नाहीत, पण आज त्यांच्या नजरेत माझ्यासाठी फक्त राग होता. एवढा तिरस्कार त्यांनी कधीच कोणाचा केला नसेल. आज जे आपल्या समोर उभे होते ते पद्मनाभ नव्हतेच. असं वाटत होतं की वेगळाच कोणीतरी माणूस त्यांच्या रूपात माझ्याशी बोलतोय. आई काहीच बोलल्या नाहीत, पण त्यांची नजर सांगत होती त्यांना माझ्यामुळे किती त्रास होतोय. नको एवढा विचार करूस. हे सगळ्यांचाच गैरसमज झालाय. तू आहे ना, त्यांना सगळं खरं काय ते सांगायला हवं होतंस त्याच वेळी. त्यांनी विश्वास ठेवला नसता. तेही खरं आहे म्हणा. असो, आपण त्या नर्सला घेऊन जाऊ. तिने सगळं सांगितल्यानंतर तरी सगळे विश्वास ठेवतील काय? ठीक आहे, एक काम कर, आता तू घरी जा. मी काहीतरी खायला घेतो. काल रात्री सुद्धा जेवली नाहीस ना तू. आलोच मी.
वा 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 किती छान पळतेस ग बाई तू. पण आता आपला पकडा पकडीचा खेळ संपला. आतापर्यंत किती वेळा माझ्या हातातून निसटली, किती त्रास देतीस ग. असं त्रास द्यायचा नाही मामाला. नर्सबाई आहे ना तुझी नर्सबाई, तिला मी शपविली. आता पाळी कोणाची मला विचार. आता पाळी कोणाची. आता पाळी तुझी. नाही, तुझी कशी पाळी असेल त्याच्या आधी कोणाची तरी पाळी येणार. कोणाची ओळख कोणाची बरोबर बाळाची. बाळाची आधी मग तुझी. कसं आहे बघ, हा कुलकर्ण्यांचा वारस आहे कळलंय मला. ती मिलेली नर्स तिनं अदलाबदल केली होती पोराची, ते बी कळलंय मला. आता प्रश्न कसा आहे बघ, कुलकर्ण्यांना झाले 2-2 वारस. 2 वारस असून आम्हाला चालणार नाही. एकच वारस पाहिजे, तो सुद्धा नील असत तर आमचा फायदा होणार. आणि आमचा फायदा होणार असेल तर थोडंसं तुझं नुकसान झालंच पाहिजे का नाही. दे दे बाळ, दे 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 बाळ दे मला, बाळ दे दे.